नमस्कार, स्वागत आहे तुमचं। गणपतीची माटोळी, आपण कोकणामध्ये गणपतीची माटोळी असते आणि माटोळीला वेगवेगळी फळं, फुलं, रानफुलं अशा प्रकारचे वेगवेगळे जे साहित्य आहे, जे जंगलातला जंगलातली जी रानफुलं आहेत, फळं आहेत, तर ती बांधली जातात आणि माटी जी आहे, माटोळी जी आहे, माटोळी ती सजवली जाते। तर ती सजवताना एक महत्त्वाचा घटक लागतो, त्यासाठी माटी बांधण्यासाठी केवणीचे दोर म्हणतात त्याला। तर ते केवणीचे दोर कशा प्रकारे आणले जातात, कुठून आणले जातात, तर त्याविषयी एक माहिती घेऊया आपण। काय या केवणीचे दोर गणपतीच्या माटी नाव कसं तुमचं काका? महाले। पूर्ण नाव कसं? सीताराम महाले। खायचा गाव? उगवे पेडणे। ओके। आणि हे तुम्ही काय घेऊन चालला त्यात? हां, हे केवणीचे दोर ना, माटीक बांधतात। ओके ओके। खैसून आणलं तुम्ही? इकडे रानासून। हां काका, तुमचं नाव कसं? शिवाजी महाले। हां, तुम्ही पण महाले। एक किती मातीचे असते ते? 4 मातीचे। 4 मातीचे। मग कसे विकतास काय तुम्ही, काय घरात? आज दर काय असायचो? दर काय असा? दर खबर ना? विकणार नाही तुम्ही? हां, बरा वाटलं तुमका या बघून। ह्या केवणीचे दोर ना ते? हो, अशा प्रकारे हे नमस्कार, केवणीचे हे दोर असतात। हे अशा प्रकारे माटोळीचं जे साहित्य आहे, अशा प्रकारे माटोळीचं जे साहित्य आहे, ते माटोळी साहित्य या प्रकारे ह्या केवणीच्या दोराने बांधलं जातं। त्याला आध्यात्मिकदृष्ट्या आणि शास्त्रीयदृष्ट्या खूप महत्त्व आहे। आणि हे आता जे दोघंजण काका आहेत, ते आता घेऊन चालले होते, ते आता निदर्शनास आलं माझ्या। आणि एक त्यांनी लोकांना माहिती कळावी, म्हणजे त्या अनुषंगाने हा व्हिडिओ करत आहे। हां, हो, थँक्यू व्हेरी मच। हो, थँक्यू व्हेरी मच। हां, ओके।